नमस्कार. आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्र सोशल न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. LPG गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर पर्यायी इंधन म्हणून धुळे जिल्ह्यात रास्त भाव दुकानांमार्फत केरोसिन वितरणाचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारकडून राज्याला 3,744 किलो लिटर केरोसिन मंजूर करण्यात आले असून त्यापैकी धुळे जिल्ह्यास 72 किलो लिटर वाटप झाले आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना प्रति कुटुंब 3 लिटर केरोसिन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तालुकानिहाय मागणीनुसार वितरण होणार असून वाहतुकीसाठी 6 टँकरला परवानगी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अर्चना सदाशिव भगत, सहाय्यक जिल्हा पुरवठाधिकारी धुळे. सद्यस्थितीत LPGला पर्यायी इंधन म्हणून तात्पुरत्या स्वरूपात आपल्याला केरोसिन वितरणाबाबतचे आदेश शासनाकडून प्राप्त झालेले आहेत. धुळे जिल्ह्याकरिता एकूण 72 केरोसिन प्राप्त झालेले आहेत. प्रति कुटुंब 3 लिटर प्रमाणे हे केरोसिन आपल्याला वाटपासाठी उपलब्ध आहे. अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबांना प्राधान्याने केरोसिन आपल्याला वितरित करायचे आहे. प्रशासनामार्फत केरोसिन वाटपाचे नियोजन सध्या सुरू आहे. सदर केरोसिन हे किरकोळ परवानाधारक किंवा मग दुकानदारामार्फत आपण वाटप करणार आहोत. किती लाभार्थी? जिल्ह्यामध्ये एकूण 2.5 लाख लाभार्थी आहेत आणि सदर केरोसिन हे आपण किरकोळ परवानाधारक आणि दुकानदारामार्फत वाटप करणार आहोत. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.